बदलापूर येथील झालेल्या अत्याचाराप्रकरणी नवापूर शहरात मूक मोर्चा। सविस्तर वृत्त असे की बदलापूर पुडगाव येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेत एका कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले। या संदर्भात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, परंतु न्यायालयाने सांगितले की हा बंद पाडता येणार नाही। त्या अनुषंगाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीने झालेल्या घटनेच्या विरोधात मूक मोर्चाचे आयोजन केले होते, म्हणून नवापूर शहरातही मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता। मूक मोर्चाची सुरुवात नवापूर नगरपालिकेपासून तर गांधी पुतळा ते तहसील कार्यालय येथे सांगता झाली। 4 वर्षाच्या म्हणजे अगदी ना समज होत्या अशा मुलींवरती असा अत्याचार करणं म्हणजे हा कायद्याने गुन्हाच आहे आणि ज्या कोणी नराधमाने हे कृत्य केलं त्याला मोठीत मोठी शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत हवं। आणि त्या मुलीला शाळेमध्ये असताना 4च वर्षाची मुलगी त्या चिमुरडीला कसं चिरडलं आणि ती ज्या वेळेस तिला समजलं की आपल्याला काय त्रास होतोय तिने आईला कळवलं आणि आईला सांगितलं, त्यावेळेस आया पालक सुद्धा जागे होते। पालकांनी आणि शाळेतले जे शिक्षक वर्ग वगैरे त्यांनी सगळ्यांनी त्या छोट्या बालकांचं संरक्षण केलं पाहिजे। मूक मोर्चात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये हसमुख पाटील, अनिल वारुडे, जालम सिंग गावित, सोहेल बलेसरिया, दामू अण्णा बिराडे, कल्पित नाईक, गोलू राजपूत, दिनेश भोई, किसन शिरसाट, फरीद पठाण, नयन वसावे, फैजल शेख, फिरोज खाटिक यांच्यासह महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला होता। यावेळी उभाटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। बदलापूर येथे एका प्राथमिक शाळेत 4 वर्षीय चिमुकलीवर राक्षसी मनोवृत्तीचे हैवान नराधमांनी जो पाशवी अत्याचार केला त्याच्या नवापूर शहरातील महाविकास आघाडी आणि तमाम नागरिकांच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही निषेध करतो। राज्यात महिला आणि लहान बालिकांचे संरक्षण होत नाही। हे सरकार पक्ष फोडण्यामध्ये, आमदार फोडण्यामध्ये, सरकार वाचवण्यामध्ये मशगूल आहे, परंतु या राज्यातील आया भगिनी, लहान बालिका आणि मुली देखील सुरक्षित राहिलेला नाही। हे सरकार कुठल्याही क्षणी सर्वसामान्य महिला आणि मुलींचे रक्षण करण्याच्या लायकीचे नाही, म्हणून नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो।